नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत की काही जण मला विचारत असतात की जे मशिनरी आपण घेत असतो लॅबोरेटरीज साठी, पॅथॉलॉजी लॅब, क्लिनिकल लॅब, डायग्नोस्टिक सेंटर यासाठी आपण जे मशिनरी घेत असतो ते मशिनरी आपल्याला जुनी घ्यायला पाहिजे, वापरलेले सेकंड हँड काय आपल्याला नवीन मशिनरी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो असं आहे, आपण याबद्दल आता थोडक्यात पाहू. एक उदाहरण घेऊ. तुम्हाला उदाहरणात सांगतो की आपण एखादा मोबाईल घेत असतो, तेव्हा आपण त्याला मोबाईल घेतल्यानंतर मित्रांनो, नवीन मोबाईल घेतलं तर त्याला कुठलंही आपल्याला रिपेअरिंग करावे लागत नाही. 1 ते 2 वर्ष आपल्याला त्याला काहीही करावं लागत नाही. कुठल्याही त्याची बॅटरीचा प्रॉब्लेम येत नाही किंवा चार्जरचा प्रॉब्लेम येत नाही किंवा कुठल्याही सॉकेटचा प्रॉब्लेम येत नाही, कुठल्या डिस्प्लेचा प्रॉब्लेम येत नाही. अशाच पद्धतीने मित्रांनो, जे लॅबचे इन्स्ट्रुमेंट आहेत, जे साहित्य आहेत, त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची कंडिशन निर्माण होत असते. आणि जर आपण समजा जुनं मोबाईल घेतलं तर जुनं मोबाईल घेतल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीचे वेगवेगळे त्या पद्धतीचे अडचणी येत असतात. अडचणी म्हणजेच मित्रांनो, पुढचा जे विकणारा आहे मोबाईल, आपल्याला विकत असताना त्याचा जे मोबाईल तो चांगला आहे म्हणूनच विकत आहे की काय, कशामुळे विकत आहे हे आपल्याला तर माहित नसते ना. मग आपण जे घेत असतो, पुढल्या माणसावर विश्वास ठेवून जे काय खरं बोलत आहे किंवा खोटं बोलत आहे आपल्याला काहीच माहिती नाही. मग ते मोबाईल आपण घेऊन टाकू. मग त्यानंतर 1 महिन्यानं, 15 दिवसानं, 6 महिन्यानं जेव्हा त्याची डिस्प्ले जाईल किंवा त्याचा चार्जर सॉकेटचा प्रॉब्लेम येईल किंवा त्याच्या वेगवेगळ्या पार्टवर असा प्रॉब्लेम येईल किंवा बॅटरीचा प्रॉब्लेम येईल, चार्जिंगचा प्रॉब्लेम येईल, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत असतात. तर मित्रांनो, अशाच पद्धतीनं जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंट घेत असतो त्या पद्धतीनेच आपल्याला असे अडचणी येणार आहेत. समजा आपण जुने इन्स्ट्रुमेंट घेतले तर काही दिवसापुरते चालण्याकरता बरं आहे, चाललं तर लकी आपली समजावी की व्यवस्थितशीर चालून ते आपल्याला व्यवस्थित टेस्ट करता येईल त्यावर. पण समजा एखादी अडचण निर्माण झाली, जुन्या मशिनीचं काही सॉकेट गेलं किंवा काही HB ची किट गेली, मदरबोर्ड गेलं, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे खर्च द्यावे लागतात. आणि खर्च देऊन सुद्धा मित्रांनो, इंजिनियर लवकर येणं शक्य नाही. कारण का, म्हणजे जुने मशिनरी असल्यामुळे, जुने जे सेटअप आपला असल्यामुळे त्यासाठी त्याची जिम्मेदारी कोणीही घेऊ शकत नाही ना. कारण का, तर इंजिनियरसाठी जे सर्व्हिसिंग आहे त्यासाठी नवीन मशिनरी लागते. इंजिनियर आपल्याकडे येऊन त्याची सर्व तपासणी करून जायला, ती मशिनरी जर नवीन असेल तर त्यासाठी सर्व्हिसिंग ही आपल्याला काही दिवसापुरती, काही वर्षापुरती फ्री असते. त्यातच आपल्याला त्याची सर्व्हिसिंग करून देत असतात. तर मित्रांनो, जुने असतील तर त्याला मग व्हिजिटिंगचे चार्ज द्यावे लागतील. मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे सोल्युशन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट, त्याचे जे पार्ट आहेत त्या इन्स्ट्रुमेंटचे, त्या पार्टचे आपल्याला पैसे द्यावे लागतील. मग मित्रांनो, तेव्हा असे वाटत असते की त्यावेळेला हे सर्व पार्ट देण्यापेक्षा, हे सर्व त्याची इंजिनियरची फीस देण्यापेक्षा मी जर एखादी नवीन मशीन घेतलो असतो तर ते नवीन मशीन मला खूपच चांगलं झालं असतं किंवा ती आणखी 1-2 वर्ष, 3 वर्ष मला चांगली साथ दिली असती. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे जे अडचणी उद्भवत असतात, ते अडचणी काय सांगून उद्भवत नाहीत आपल्याला. तर तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर मिळालं असेल की मित्रांनो, हे जे उत्तर आहे की तुम्ही समजून घ्या मी काय म्हणत आहे की जे जर समजा अडचणी उद्भवत असतील तर हे अडचणी तुम्हाला महागात पडू शकतात. जर ते काही दिवस चालले, मशिनरी चालले, तुमचे काही टेस्ट झाले, त्यावर काही पैसे आले, तर तुम्ही ते चालवत नवीन एखादी घेत असाल तर ते खूपच चांगलं. म्हणजे त्या मशीनवर डिपेंड आहे. आपणही करायचं तेवढं प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, एखाद्या वेळेला धोका दिली तर ते आपल्याला अडचणीच ठरू शकते. जर समजा आपल्याला का चांगली असेल आणि आपण त्याच्यावर सगळे व्यवस्थित टेस्ट करून त्या टेस्टच्या पैसे आल्यानंतर आपण जेव्हा एखादी मशीन नवीन विकत घेऊ, त्यानंतर मित्रांनो त्या मशिनरीमध्ये या जुनी मशिनरी बाजूला ठेवून आपण ती चालू करू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो, म्हणजे अडचण येण्याची शक्यता असते मित्रांनो. तर आपल्या नवीन घेतलं तर त्यासाठी आपल्याला सोल्युशन येतात स्टार्टिंगला, त्यानंतर त्याचं मार्गदर्शन मिळत असते, कंपनीकडून मार्गदर्शन, इंजिनियर मार्गदर्शन करत असतात. काही त्याचं रिपेअरिंग निघालं किंवा काही खराब झालं तरी इंजिनियरला येणं भाग आहे. इंजिनियर येऊन त्याच्या सर्व्हिसिंग मध्ये ते काम करून जाणं गरजेचं आहे. कारण ते नवीन मशिनरी असल्यामुळे आपण त्यांना कॉल करून सर्व्हिसिंग साठी बोलून घेऊ शकतो. मित्रांनो, नवीन मशिनरीला काही क्वेरी किंवा काही त्याची खराबी निघणं हे रेअरली असते मित्रांनो. कारण जर निघालीच तर ते कंपनीची जिम्मेदारी, इंजिनियरची जिम्मेदारी आहे की ते आपल्याला करून द्यावे किंवा
ते मशिनरी व्यवस्थित का चालत नाही, काय त्याचे वेगवेगळ्या पद्धती, कोणत्या पार्टवर अडचणी आहेत का, हे पाहणे त्यांचं काम आहे मित्रांनो. तर आपल्याला EMI सुद्धा चालू असल्यामुळे त्यांना ते EMI देत असतो, तेव्हा ते EMI साठी येऊन सुद्धा कधी मशीनला पाहत असतात, किंवा ते त्यांची मर्जी असेल, किंवा आपण EMIचा ऑनलाईन पार्ट करत असतो. हा पार्ट वेगळा आहे, याबद्दल आपण नंतर डिस्कशन करू. तर मित्रांनो, आता मशिनरी ही आपल्या इच्छेनुसार घ्यायचं हे आपल्याला स्वतःला ठरवावे लागते. तर मित्रांनो, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. याबद्दल आपले जे चांगले आणि वाईट गोष्टी आहेत ते आपण फायदे आणि तोटे दोन्ही पाहिले मित्रांनो. अशा पद्धतीचा जो विचार आहे, अशा पद्धतीची जी मेंटॅलिटी आहे ते ठेवूनच आपण अशा पद्धतीची खरेदी केली पाहिजे मित्रांनो. जे की मशिनरीची जुनी किंवा नवीन खरेदी हे आपण हा विचार करूनच खरेदी केलं पाहिजे, बाकी काही नाही. आणखी एक विचार असा, जर आपलं हेवी यूज असेल तर मित्रांनो, जास्तीत जास्त यूज करत असाल, किंवा जास्तीत जास्त सॅम्पल असतील, जास्तीत जास्त पेशंट असतील, आपल्याला पुन्हा पुन्हा दिवस रात त्या मशीन सोबत टेस्ट करायचं आहे, मशीनवर टेस्ट करायचं आहे, ती मशीन जास्तीत जास्त सॅम्पल काढून देणार असेल तर मित्रांनो, यासाठी आपल्याला एखादी नवीनच मशीन आपल्याला घेतलेली परवडते मित्रांनो. नवीन मशीनीवरच वेगवेगळे आणि जास्तीचे टेस्ट आपण करू शकतो. आणि एखादी मशीन खराब झाली तर त्यासाठी येण्यासाठी काही दिवस लागतील इंजिनियरला येऊन ते नीट करून जायला. मग पुन्हा त्या टाइमला आपल्याला मशिनरी बंद असते आपली, मग त्या टाइमला सॅम्पल येत असतात, पेशंट येत असतात, आपल्याला ते टेस्ट करून देणे खूपच अवघड जात असते मित्रांनो. तर अशा पद्धतीचे हे गोष्टी लक्षात ठेवूनच मशिनरी घेतली पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, हे जे होते ते अशा पद्धतीचे तुमच्या प्रश्नावरचे जे उत्तर आहेत त्या पद्धतीनं मी दिलेलो आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे मशिनरी आहेत ते घ्यायचे, ते आपली वैयक्तिक बाब आहे मित्रांनो. आपल्या वैयक्तिक विचारावरच, आपल्या वैयक्तिक अडचणीनुसार, वैयक्तिक बजेटनुसार ते घेतलं पाहिजे. वैयक्तिक आपला जेवढा बजेट आहे त्यानुसार आपण घेतलं पाहिजे, आणि या सर्वांचा विचार करून सुद्धा आपण ते घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.